नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। बऱ्याचदा काय होतं, लहान मुलं वेळेवर सुद्धा काही खायला मागतात। मग आईलाही प्रश्न पडतो की नेमकं काय द्यायचं मुलांना। तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे मुलं तर आवडीने खातील, पण घरातली मोठी मंडळीसुद्धा आवडीने खातील। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा, बटाटे तर सर्वांकडे म्हणजे उपलब्ध असतातच। तर इथे 2 बटाटे मी उकडून आणि साल काढून घेतलेली आहेत। आता ही बटाटे आपल्याला खिसणीवर खिसून घ्यायची आहेत। तर तुम्ही स्मॅशर असेल तर स्मॅशरने मॅशसुद्धा करू शकता। तर मी आता इथे खिसणीवरच हे खिसून घेत आहे। 2 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आणि नंतर मग त्याला आपल्या घराकडे गव्हाचं पीठसुद्धा असतंच, म्हणजे अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हा पोटभरीचा नाश्ता तयार होतो। नाश्ता म्हणू शकता, जेवणात वापरून तुम्ही त्याला जेवणसुद्धा म्हणू शकता। तर बघा, हे बटाटे मी खिसणीवर खिसून घेतलेले आहेत। तर आता दुसरा बटाटासुद्धा असाच हा खिसून घ्यायचा आहे आपल्याला। आता या खिसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला काही साहित्यसुद्धा घालून घ्यायचे आहेत। तर बटाटे दोन्हीही इथे माझे खिसून झालेले आहेत। आता यामध्ये गव्हाचं पीठ आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे आपला हा पदार्थ आणखीनच पौष्टिक होतो। तर यामध्ये 1 कप एवढं मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। इथे 2 चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ आपल्याला घालायचं आहे, त्यामुळे आपली पुरी छान खमंग अशी तयार होईल। आणि इथे आपल्याला पोहे खाण्याचे 2 चमचे एवढाच यामध्ये रवासुद्धा वापरायचा आहे। आता रवा, चणा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ यामध्ये घालून झालेलं आहे। इथे हा असा एक जाडसर ठेचा करून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या, त्यानंतर आल्याचा तुकडा एक इंचाचा आणि त्यानंतर इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर। मिरच्या चवीप्रमाणे घ्यायच्या। इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता 2 चमचे धणे असे मी जाडसर कुटून घेतलेले आहेत। तर धणे यामध्ये आवर्जून घाला। तर इथे आपण धणे घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं आहे। जिरंही थोडं असं मी कुटून घेतलेलं आहे। तर हे जिरं आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। यामध्ये त्यानंतर आपल्याला पुढचे साहित्यसुद्धा घालायचे आहेत। तर इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत मी, हे ऑप्शनल आहे। लहान मुलं जर असतील तर तुम्ही नाही वापरले तरीही चालतील, पण यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत। आता इथे आपण कलोंजी यामध्ये घालणार आहोत। जर कलोंजी तुम्हाला वापरायची नसेल तर त्या जागी तुम्ही इथे ओवासुद्धा वापरू शकता। आता इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे। आता कोथिंबीर, आपण हे जे साहित्य घातले सर्व, तर आता त्याआधी आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेणार आहोत। तर इथे मी 1 चमचा एवढं मीठ घालून घेणार आहे। आता घातलेले हे सर्व साहित्य आधी आपल्याला हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे ठेचा, मीठ सगळीकडे एकसारखं असं लागलं पाहिजे। तर आता इथे आपण ही जी कणिक आता मळून घेणार आहोत, तर याला अजिबातही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। आपण जो बटाटा खिसून घेतलेला आहे त्याच्या मॉइश्चरने जेवढं हे आपलं गव्हाचं पीठ आहे घेतलेलं ते छान असं मळून झालं पाहिजे। जास्तही गव्हाचं पीठ तुम्ही वापरलं तर या पुरीला छान अशी टेस्ट येणार नाही, आणि तुम्ही कमीही गव्हाचं पीठ वापरलं तर पुरी तेलकट होऊ शकते। तर त्यासाठी मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ घ्यायचं। आता बटाटेसुद्धा महत्त्वाचे आहेत। मी ज्या आकाराचे बटाटे घेतले तसेच बटाटे घ्यायचे। थोडं मागे पुढे झालं तरी काही हरकत नाही। तर बघा, ही आता जी आपण कणिक घेतलेली आहे ती छान अशी आपल्याला मळून घ्यायची आहे। आपली ही कणिक या बटाट्यामध्ये छान अशी मळून झालेली आहे। तर बघा, ही अशा पद्धतीची कणिक मी मळून घेतलेली आहे। आपण या कणकीमध्ये तेलाचा अजिबातही वापर केलेला नाही। फक्त आता गोळे करत असताना हलकंसं आपल्याला बोटांना तेल लावून घ्यायचं आहे, कारण बटाटा असल्यामुळे थोडं हाताला चिटकू शकतं। तर बघा, हा गोळा असा छान तयार झालेला आहे। आता असेच सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तर पुरी ज्या आकाराची तुम्हाला करायची आहे तर त्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे। आता माझे गोळे सर्व तयार करून झालेले आहेत। आता एक पोळपाट घेतलेला आहे आणि पुरीला लावण्यासाठी थोडं असं कोरडं पीठ घेतलेलं आहे। आता हा गोळा आपण या पिठामध्ये बुडवून घेणार आहोत आणि याची पुरी लाटून घेणार आहोत। आता गोळाही इतका छान तयार झाला की पुरीही व्यवस्थित अशी लाटल्या जात आहे। पिठाचा तुम्हाला वापर करायचा नसेल तर तेलाचा सुद्धा वापर करू शकता पुरी लाटण्यासाठी। हलक्याशा आपल्याला याला दाब देऊन ही पुरी लाटायची आहे। तर आता हे बटाटा असल्यामुळे थोडं बघा चिटकत आहे, पण मी जास्त पिठाचा वापर केलेला नाही। आता एका झाकणाने मी हे पुरी कट करून घेणार आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसते पुरी आपली। याच्या कडा पूर्ण काढून टाकायच्या अशा।
तुम्हाला नाही काढायचे असतील नाही काढलं तरी चालेल. आता बघा, याचा हा जो जास्तीचा भाग आहे म्हणजेच कडा त्या मी काढून घेत आहे आणि अशाच सर्व पुऱ्या आता लाटून घेणार आहे. पुऱ्या अशा लाटून ठेवल्या म्हणजे तळायला आपल्याला सोयीचं जातं, म्हणजे लवकर पुऱ्या आपल्या तळून होतात. तर आता सर्वच पुऱ्या मी अशा लाटून घेतलेल्या आहेत आणि दुसरीकडे तेलसुद्धा गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं. आता तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करायचं आहे, पण जास्तही असा धुवा निघेल एवढं गरम करायचं नाही. आता आपल्याला ही पुरी मीडियम आचेवरच तळून घ्यायची आहे, म्हणजे गॅसची आच आपल्याला मध्यम करायची आहे आणि त्यावरच ही पुरी तळून घ्यायची आहे. आता पुरी तळत असतानाही तेल छान गरम असावं, नाहीतर थंड तेलामध्ये पुरी टाकली तर पुरी तेलकट होऊ शकते. बघा, पुरीला काय सुरेख असा रंग आलेला आहे आणि पुरीसुद्धा काय छान फुगलेली आहे. तर ही अशी फुललेली पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता अशाच पद्धतीने दुसरी पुरीसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते. बघा, ही अशीच आपल्याला पुरी छान अशी तळून घ्यायची आहे आणि ही पुरी बराच वेळ अशी फुललेलीच राहते. आता दुसरी पुरीसुद्धा आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि ही पुरीसुद्धा आपल्याला छान अशी सोनेरी रंगावरच तळून घ्यायची आहे. आता ही पुरीसुद्धा बघा काय छान अशी फुलायला सुरुवात झालेली आहे आणि याला छान सोनेरी रंगावरच या पुऱ्यांना आपल्याला तळायचं आहे. अशा प्रकारे बघा, तुम्ही पुऱ्या मुलांना तळून दिल्यात तर मुलं टिफिनमध्ये, मधल्या भोकेसाठी किंवा तुम्ही जेवणातही मुलांना दिल्या तरीही चालतील. इतक्या छान ह्या पुऱ्या चवीला लागतात आणि पुरींसोबत तुम्हाला दुसरं काहीही लागणार नाही. भाजी किंवा चटणी, इतक्या पुऱ्या ह्या छान बनतात. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. तर बघा, ही पुरी छान मी सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे. तर आता ही पुरी आपण काढून घेणार आहोत. आता अशाच पद्धतीने बघा, माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे पुऱ्या तेलकटही होत नाहीत. मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून ह्या पुऱ्या तळायच्या आणि तसाच गोळा तयार करायचा, म्हणजे तुमच्याही पुऱ्या छान अशा तयार होतील. जवळूनसुद्धा पुरी तुम्हाला दाखवते. बघा किती छान तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.